आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। रामानंदनगर येथील रेल्वेच्या बापूवाडी झोपडपट्टी हटाव मोहिमेला न्यायालयाचा ब्रेक। रामानंदनगर तालुका पलूस येथील किर्लोस्करवाडी गेट नंबर 112 गेट जवळील झोपडपट्टीचे अतिक्रमण काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस बोर्ड लावला होता। त्याप्रमाणे आज रेल्वे प्रशासन बापूवाडी झोपडपट्टी काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न केला, परंतु तो असफल ठरला। रामानंदनगर बापूवाडी झोपडपट्टीला रेल्वे संपदा न्यायालय विभागाने 22 जानेवारीला अतिक्रमण हटवण्याबाबत नोटीस लावली होती। त्यावर प्रत्युत्तर म्हणून बापूवाडीमधील नागरिकांनी पलूस न्यायालयामध्ये धाव घेतली असता पलूस न्यायालयाने यावर स्थगिती दिली। परंतु रेल्वे प्रशासनाने आज सकाळी 9 वाजल्यापासून अतिक्रमण काढण्यासाठी रेल्वे पोलीस व स्थानिक पोलीस यांचा फौजफाटा मागविला होता। बापूवाडीतील नागरिक न्यायालयात गेले असल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने या प्रकरणी 2 वाजेपर्यंत बापूवाडी संघर्ष समितीचे निमंत्रक आमिर पठाण, बापूवाडीतील नागरिक तसेच पुणे मंडल RPFचे सहाय्यक सुरक्षा आयुक्त PK दास, RPF मिरजचे निरीक्षक महेंद्र पाल, सहाय्यक मंडल अभियंता सरोज कुमार, पलूसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गायकवाड यांच्या चर्चाच्या फेऱ्या झाल्या। त्यानंतर रेल्वे पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने बापूवाडी संघर्ष समितीचे निमंत्रक आमिर पठाण, झोपडपट्टीतील महिला, लहान मुले व नागरिकांनी आडवे बसून घोषणा देत नहीं चलेगी नहीं चलेगी, रेल्वे की दादागिरी नहीं चलेगी अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला। त्यानंतर रेल्वे प्रशासनाने पलूस न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशाचे पालन करून त्या आदेशापुढे जाता येत नसल्याने येणाऱ्या 1 तारखेला कोर्टात रेल्वेची बाजू मांडून कोर्टाच्या आदेशाने पुढील कारवाई करण्याचे नागरिकांना तोंडी सांगण्यात आले। रामानंदनगर गावचा रहिवासी असून बापूवाडी झोपडपट्टी पुनर्वसन समितीचा निमंत्रक म्हणून काम करतोय। गेली 70 ते 75 वर्ष या झोपडपट्टीमध्ये डवरी आणि इराणी समाज पहिल्यापासून राहतो आणि लोकशाहीच्या अधिकारातनं त्यांना मतदान, त्यांच्या शिधापत्रिका, त्यांचे आधार कार्ड, त्यांची सर्व रामानंदनगर गावातील आहेत आणि शासनाच्या वेळोवेळी सर्व योजनांचा लाभ त्यांनी इथे घेतलेला आहे। तत्पूर्वी ते ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत ती जागा संपूर्णतः रेल्वे प्रशासनाची नसून त्यातील काही भाग हा आमच्या ग्रामपंचायत वापरातील जागा आहे। तरी सुद्धा गेली 50 ते 60 वर्ष या नागरिकांना पाण्याची सोयीसुविधा नव्हती। तरी माझ्याबरोबर काम करणारे सर्व सहकारी मित्र असतील, पत्रकारिता बंधू असतील, प्रशासन असेल, यांच्याबरोबर आम्ही वेळोवेळी लढा देऊन त्यांना आपण गेल्या वर्षी पाण्याची सुविधा गावच्या वापरात असलेल्या जागेमध्ये करून आपण त्यांना दिली। तत्पूर्वी रेल्वे सरकारनं वेळोवेळी त्यांना नोटिसा काढून आणि स्थानिक रेल्वे पोलीस प्रशासन असेल किंवा प्रशासन असेल यांनी वेळोवेळी ह्या नागरिकांना इथनं हुसकावून लावण्याचा उद्योग चालू केला, त्यांना त्रास द्यायचा चालू केला। आज या ठिकाणी प्रत्यक्ष जर आपण बघितलं तर रेल्वे अधिकाऱ्यांचं एक कॉटेज इथं आहे, त्याचं पूर्ण पाणी त्यांनी इथं एके ठिकाणी सोडलेलं आहे आणि त्या पाण्याचा प्रवाह रेल्वे प्रशासनाच्या ओपन स्पेसमध्ये त्यांनी ओपनरित्या सोडलेला आहे। त्याचा योग्य व्यवस्थापन नसल्यामुळं माझ्या बापूवाडीमध्ये ड्रेनेज व्यवस्था केलेली नाही आणि त्या पाण्याच्या घाणीमुळं येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास होत असून आणि तिथं राहणारी जी लहान मुलं आहेत ते कित्येक वेळा आजारी पडलेले आहेत। गॅस्ट्रोच्या साथीनं तिथं आजारग्रस्त लहान मुलं आहेत। तरी सुद्धा रेल्वे प्रशासनानं जाणीवपूर्वक त्याचा कुठलीही ड्रेनेज व्यवस्था न करता परवा दिवशी त्यांनी 22 तारखेला एक नोटीस लावली। सदर नोटीस या ठिकाणी आहे। या नोटीसमधनं त्यांनी नोटीसद्वारे दाखवलं ज्याचा आदेश वगैरे हा 22 मध्ये आलेल्या आदेशानुसार ही कारवाई झोपडपट्टी काढणार होते। तत्पूर्वी आम्ही दाव्यापूर्व म्हणजे ॲडव्होकेट चव्हाण साहेब असतील, ॲडव्होकेट भगवान साहेब असतील, ॲडव्होकेट बुचडे साहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना मागणी केली
की तुमच्या रेल्वेची हद्द निश्चिती नसताना, रेल्वेचा आराखडा नसताना तुम्ही आमच्या झोपडपट्ट्या काढू शकत नाही. कारण झोपडपट्टीचं पुनर्वसन जोपर्यंत आपण करू शकत नाही तोपर्यंत आपण रेल्वे लगत असणाऱ्या झोपडपट्ट्या आपण काढू शकत नाही. आणि साहेब, या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतो की रेल्वेच्या जागेतून ही झोपडपट्टी पूर्ण नाही. रेल्वे झोपडपट्टीच्या मध्यभागातून आमच्या गावाला पाणी पुरवठा होत असलेली पाईपलाईन गेलेली आहे. त्या ठिकाणी आम्हाला लाईटी वगैरे द्यायची व्यवस्था केलेली आहे. आज तुम्ही जरी बघितलं माग तर त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य तुम्हाला जे पसरलं जातंय ह्याला कारणीभूत फक्त रेल्वे प्रशासन आहे. आज या ठिकाणी मी एवढीच कळकळीची विनंती करतो की आज 1 तारखेपर्यंत स्टे असताना, पलूस कोर्टाचा स्टे असताना आज रेल्वे प्रशासनानं तातडीनं रेल्वेच्या लगत असलेली झोपडपट्टी काढण्यासाठी JCB, परत पोलीस बंदोबस्त एवढा फौजफाटा इथं उभा केला आणि या गरिबांना जणू ब्रिटिशशाही असल्यावानी हाकलून द्यायचा उद्योग चालू केला. तरी सुद्धा प्रशासनानं आम्हाला जनतेच्या बाजूने एक कौल दिला आणि ह्या गोष्टीला पुन्हा एकदा स्टे आलेला आहे. आणि 1 तारखेला रेल्वेला इथं म्हणणं मांडण्यासाठी पोलीस कोर्टामध्ये हजर राहण्यासाठी माननीय जज साहेबांनी त्यांना आदेश तसा काढलेला आहे, हुकुमनामा काढलेला आहे. तत्पूर्वी मी आज या माध्यमातून एवढं सांगू शकतो की देश स्वतंत्र झाला साहेब, पण या लोकांना पाण्यासाठी गेली 50 वर्ष लढा करायचा यांच्यावर वेळ आली. तर वेळोवेळी यांच्या मतावर राजकारण करणाऱ्या माणसांनी वेळोवेळी त्यांना नुसता पुढची आश्वासनं दिली. मी असं स्पष्ट सांगेन की पुढची आश्वासन दिली तर ग्रामपंचायत सुद्धा रेल्वे लाईन डेव्हलपमेंट अथॉरिटीशी पत्रव्यवहार केलेला असताना, रेल्वेने कुठल्याही बाजू न बघताना ट्रॅकच्या दोन्ही बाजू त्यांनी तपासून बघायला पाहिजे होत्या. पाण्याची टाकीची भिंत जर बघितली आपण तर ट्रॅकच्या अतिशय जवळ आहे. तरी सुद्धा झोपडपट्टीला टार्गेट करून ही जी काही कारवाई चालू आहे त्याच्यातनं आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा विनंती करतो साहेब की ही राहणारी जी लोक आहेत, डवरी आणि इराणी समाज यांचा प्रामुख्याने व्यवसाय भंगार गोळा करणे, चष्मा रिपेरी करणे, गॉगल विक्री करणे, स्टेशनरी विकणे हा त्यांचा प्रामुख्याने व्यवसाय असून त्यांची बाजारपेठ, त्यांचा उदरनिर्वाह आमच्या गावावर अवलंबून आहे. आणि रामानगर ग्रामपंचायतीनं वेळोवेळी त्यांना मदत केलेली आहे. ग्रामपंचायत प्रशासन सुद्धा आमच्या सोबत आहे, पोलीस प्रशासन सुद्धा आमच्या बरोबर आहे. पुन्हा एकदा प्रशासनाला आमची विनंती आहे की या लोकांना एक नागरिक म्हणून, देशाचा नागरिक म्हणून संविधानाच्या अधिकारातून यांना लवकरात लवकर न्याय मिळावा. आणि आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या अगोदर सुद्धा तुम्ही बापवाडीची समस्या मांडण्यात सगळ्यात अगोदर तुम्हीच प्रयत्न केलेला होता. आमचे सहकारी मित्र सकाळचे पत्रकार आरबोनी साहेब असतील, दायगोडी साहेब असतील, नाझरे साहेब असतील यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की या लोकांना एक गुलामीतच आहेत, ब्रिटिशांच्या गुलामीत आहे, ह्याच्यातनं आम्हाला मुक्त करावं एवढी विनंती करतो.